Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल टेक्निकल गाण्याने इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा, आणि जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर जराही समजणार नाही. जर चॅनलवरती नवीन आपल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग इंग्लिश एडिटिंगचे ट्युटोरियल देत असतो. तर सोबतच मित्रांनो ह्या व्हिडिओचं लागणारं आपलं मटेरियल आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. आणि जे आपलं ॲप आहे ना ते एडिटिंगचं CapCut Pro, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, जर येणा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना प्ले स्टोअरवरून सुपर पेन प्रो हा ॲप डाउनलोड करायचा. त्यानंतर ना CapCut Pro ॲप्लिकेशन ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर ना सुपर VPN ओपन करून सिंगापूरचं VPN आहे ना ते कनेक्ट करून आपलं CapCut आहे ना ते ओपन करायचे. CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर आता सर्वात पहिल्यांदा ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये तो आपल्याला इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. तर ॲडवरती क्लिक केल्या आपला व्हिडिओ तो CapCutमध्ये ॲड होऊन जाईल. तर आता ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्याला जो या व्हिडिओचा जो सॉन्ग आहे ना तो इझिली आपल्याला इथे भेटून जाईल. तर आता या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बेट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता जिथे आपले फोटोज आहेत ना इथे व्हिडिओमधले फोटो चेंज होतील ना तिथे ॲड बेटवरती क्लिक करायचे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे खूप छोटे बेट्स आहेत मित्रांनो. ते काळजीपूर्वक बघावं लागेल तुम्हाला हा व्हिडिओ. तर असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला हे बेट्स ॲड करायचे आहे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना इथे रिप्लेस करायचे, म्हणजे सिलेक्ट करायचे. त्यानंतर ना 2 बोटाने असं सेट करून घ्यायचे. त्यानंतर ना पहिल्या बेटवरती येऊन म्हणजे आता जिथे बेट्स ॲड केलेत ना तिथे आपल्या फोटोच्या लेअरला आहे ना स्प्लिट करून घ्यायचे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना आता पहिल्या स्टार्टिंगला येऊन असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत मी स्प्लिट करत जायचं. त्यानंतर ना 2 बोटांनी लेअरला मोठं करून 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. या रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला दुसरा फोटो आहे ना तो सिलेक्ट करून 2 बोटांनी मोठं करायचं असतं. त्यानंतर ना आता तिसऱ्या लेअरवरती जाऊन रिप्लेसवरती क्लिक करून आता तिसरा फोटो म्हणजे वेगळा फोटो सिलेक्ट करून असं मोठं करायचं 2 बोटाने. तर असं वेगवेगळे फोटो सिलेक्ट करून म्हणजे असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला वेगवेगळे फोटोज ॲड करायचे. प्रत्येक लेअरला वेगवेगळे फोटोज ॲड करायचे. तर मी आता लगेचच ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व एडिटिंग आहे ना ते सगळं करून घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे तसे इफेक्ट्स तुम्ही ॲड करायचे. त्यासाठी 2 बोटांनी असं लेअरला मोठं करून पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर ना इनमध्ये येऊन खाली स्क्रोल करून इथे आपल्याला एक व्हायब्रेटिंग पॅनल्स नावाचा इफेक्ट म्हणजे ॲनिमेशन बघायला भेटेल. व्हायब्रेटिंग पॅनल्स तो आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन स्वोश नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ते 2 नंबरच्या लेअरपासून आता ह्या लेअरपर्यंत आपल्याला स्वोश नावाचंच ॲनिमेशन ॲड करायचे मित्रांनो. ही 4 सेकंद 10 fps जी लेअर आहे ना म्हणजे त्या बीटपर्यंत आपल्याला स्वोश नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं या सगळ्या मधल्या फोटोजला. तर अशा प्रकारे स्वोश नावाचा ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ना आता या 4 सेकंद 15 fps लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं. त्यानंतर ना व्हायब्रेटिंग पॅनल्स नावाचं ॲनिमेशन आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता हे 4 सेकंद 25 fps लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये यायचं. त्यानंतर ना व्हायब्रेटिंग पॅनल्स नावाचा जो ॲनिमेशन आहे तो सिलेक्ट करायचे.
त्यानंतर ना आता इनमध्ये व्हायब्रेटिंग पॅनल्स त्याच्या पुढचे आउटमध्ये व्हायब्रेटिंग पॅनल्स असं ॲड करत यायचं आता असं 5 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरपर्यंत ॲड केल्यानंतर ना 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये यायचं आता. त्यानंतर ना इथे आपल्याला क्रॉस शेक नावाचा जो ॲनिमेशन आला तो बघायला भेटेल. क्रॉस शेक तो आपल्याला सिलेक्ट करून याची लेंथ फुल करून असं बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना आता 6 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचे. त्यानंतर ना इथे ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 7 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता इथे 8 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेव्ह अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता 10 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्लाईड अँड वेव्ह नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं. त्यानंतर ना ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन आलं ते सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे 14 सेकंडच्या लेअरवरती यायचं म्हणजेच लास्टच्या लेअरवरती. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रिपल नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते सर्व ॲड होऊन जातील. तर बघू शकता मित्रांनो ॲनिमेशन्स ॲड झाल्यानंतर ना आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये यायचं. त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन इथे आपल्याला नाईट क्लब नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यामध्ये येऊन शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करायचे. इथे नाईट क्लबमध्ये शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ते 10 ठेवून इंटेन्सिटी 15 ठेवायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आणखी एकदा स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये यायचं. त्यानंतर ना खाली स्क्रोल करून आपल्याला गर्ल सिक्रेट नावाचे इफेक्ट सिलेक्ट करायचे इथे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला सुद्धा व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून याचा फिल्टर आहे ना तो 15% ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता 6 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये यायचं. त्यानंतर ना मेटर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून म्हणजे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इझी आपल्या मेटर नावाचे इफेक्ट ॲड होऊन जाईल. त्यानंतर ना 11 सेकंद 10 फ्रेमवरती यायचं बरोबर. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन कॉलिजन स्पार्क नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. म्हणजे हा कॉलिजन स्पार्क इफेक्ट इथे 12 सेकंडच्या बीटवरती बरोबर फुटायला पाहिजे तसं ॲड करायचे. तर इझिली आपले इफेक्ट्स आणि ॲनिमेशन्स ॲड होऊन जातील म्हणजे आपला व्हिडिओचं बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाचा जो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एंटरटेनमेंटमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री राय, जय महाराष्ट्र.